आदरणीय सुनेत्रा वहिनी उद्या आपला नामनिर्देशन अर्ज बारामतीमध्ये दाखल करणार आहेत. आम्हा सर्वांच्यासाठी एक भावनाप्रधान, अतिशय संवेदनाशील आणि अंतःकरणामध्ये थोड्याशा वेदना देणारा, पण ज्या धीरोदत्त पद्धतीने बहिणी आज पक्ष आणि सरकारमध्ये काम करून आम्हाला सर्वांना उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच आमच्या सर्वांच्यासाठी एक उद्याच्या भवितव्याची वाटचाल करणारा मुख्य आधारस्तंभ आहे. बहिणींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत. त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा वेळेचं अगोदरच घोषित केलं, म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत. उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत. काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत, कारण ज्या पार्श्वभूमीवरती ही पोटनिवडणूक होते आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक संवेदनाशील बाब आहे. गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा दादांनी जो उमटवला, महाराष्ट्राला गतिमान केलं, विकासाभिमुख केलं आणि सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा आवाज हा सतत दादांनी त्या ठिकाणी त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला ती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वांचीच नम्रतेची विनंती आहे. आपण 17 लोकांनी आतापर्यंत अर्ज भरलेत. लक्ष्मण आके देखील उद्या अर्ज भरण्याची तयारी करत आहेत. त्यांना काय आव्हान असणार आहे? आमचं सर्वांनाच आव्हान आहे की ज्या पद्धतीने दादांनी त्यांचं आयुष्य समर्पित भावनेने राज्यासाठी देशासाठी दिलंय, त्यामुळे त्यांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी असं आमचं सर्वांचंच आग्रह त्या ठिकाणी राहणार.